कलमाचे आंबे ह्यावर्षी खूप कमी आहेत आमच्या इथे गावी. मात्र हे जे गावठी आंबे असतात ना, ज्याला रायवळी आंबे म्हणतात, बिटकी आंबा म्हणतात ना, ते भरपूर धरलेले आहेत. इतके धरलेले आहेत ना, की अगदी हाताने आम्ही काढून घेतो. तर इथे बघा सकाळी-सकाळी आम्ही गेलो होतो रानामध्ये आणि भरपूर अशा कैऱ्या की नाही आम्ही हाताने तोडून आणल्या. त्याच्यानंतर आणल्यावरती एक 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये ना आम्ही हे घालून ठेवलं. त्याला चिक वगैरे असतो ना, त्याच्यामुळे स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि चाळणीमध्ये काढून ठेवल्या. काढून ठेवल्यावर जवळ-जवळ अर्धा ते 1 तासानं असंच ठेवून दिलं मी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी याची करणार आहे उसरी. उसरी म्हणजे सुक्या मच्छीमध्ये वगैरे घालतो ना आपण आंबट, ती खूप छान लागते ह्या कैरीची आणि दरवर्षी मी बनवते. तर असे बघा कटिंग करून घेतलेले आहे आणि लांब-लांब आकाराचे त्यात म्हणजे बाटे जे असतात ना, म्हणजे कैरीचा जो कोय असतं ना, ती पण मी टाकते ह्याच्यामध्ये. ती पण चवीला खूप भारी लागते हां. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे, भरपूर अशी हळद, भरपूर असं मीठ घातलं आहे. चांगलं असं हाताने चोळून त्या कैरीला ना हे दोन्ही पण लावलेलं आहे मिश्रण आणि त्याच्यानंतर सुकायला आपल्याला आता उन्हामध्ये ठेवायचं आहे. साधारण 7 ते 8 दिवसामध्ये ही छान अशी कैरी आपली उसरी तयार होऊन जाईल.